नमस्कार. जन्मता विटाळ मरताची विटाळ मध्यंतरी सोवळे कैसे बाप्पा हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी विचारलेला प्रश्न. जन्मता क्षणी विटाळ असतो, मरताना विटाळ असतो, मग मधल्या काळातलं सोवळं म्हणजे नेमकं काय असं तुकाराम महाराज जेव्हा विचारतात तेव्हा सोवळ्याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सहज येऊन जातात. खरंच हे सोवळं योग्य आहे का? आणि या सोहळ्याचं अवडंबर करणाऱ्या व्यक्तींनी या सोहळ्याचं उगाचच तोम माजवलं आहे का? सोहळं म्हणजे स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा आणि दुसऱ्याला कनिष्ठ सिद्ध करण्याचा हा मार्ग आहे का? असाच मार्ग हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितला गेला आहे का? जो व्यक्ती सोहळ्यात तो श्रेष्ठ आणि जो ओवळ्यात, जो विटाळलेला तो कनिष्ठ, असं काही हिंदू धर्म सांगतं का? कारण अशा जर सांगितलं असेल तर तो हिंदू धर्म योग्य मार्गाने जात नाही आहे असं स्पष्टपणे म्हणावं लागेल. पण जर हिंदू धर्मात असं काही सांगितलं नसेल किंवा जे सांगितलं आहे त्याचा अर्थ वेगळा काढला गेला असेल तर मग मात्र याची चिकित्सा करावी लागेल. मनुस्मृतीच्या माथी सोवळ्यातला व्यक्ती म्हणजे ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो असं सांगितल्याचा ठपका ठेवला आहे. मनुस्मृती हे सोवळं कसं सांगतेय हे देखील तपासलं पाहिजे. सोवळ्याचा अर्थ अलिप्तता असा होत नाही आणि अलिप्तता असा घ्यायचा असेल तर तो व्यक्तीपासून नव्हे, अशुद्धतेपासून, अमंगलतेपासून घ्यावा लागेल. आता शुद्धता आणि अशुद्धता याच्यामधलं अंतर जातीच्या आधारावर स्पष्ट करता येत नाही. याच्यामधलं अंतर जर स्पष्ट करायचं असेल वर्तन, वृत्ती यातून स्पष्ट करावं लागेल. मनुस्मृतीमध्ये अगदी खूप छान पद्धतीनं सोहळ्यावर काही सांगितलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोतच. पण त्याच्या आधी जे कर्मठ सोहळ्याचं अवडंबर माजवतात त्यांच्यासाठी मला काही सांगायचं आहे. बघा, सोवळ्याला ओवळ्याचा स्पर्श झाला म्हणून सोवळं कमी झालं, विटाळलं, बाटलं असं असेल तर ओवळं श्रेष्ठ झालं की? खरं तर सोवळ्याचा स्पर्श होऊन ओवळ्यातला सोवळ्यात यायला हवा. ताकद कुणाची जास्त आहे? जर सोवळ्यातला व्यक्ती शक्तिशाली असेल, धार्मिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या, मनानं, वाचेनं, कायेनं तो शुद्ध आणि स्वच्छ असेल तर त्याचा स्पर्श ओवळ्यातल्या माणसाला, विटाळलेल्या माणसाला झाल्यावरती त्याचं शुद्धीकरण व्हायला हवं. उगीच नाही का आपण गाईचं गोमूत्र आपण खूप स्वच्छ पवित्र असतं म्हणतो आणि ते टाकून विटाळलेला वस्तू स्वच्छ झाली असं म्हणतो. बाबासाहेब फार छान प्रश्न विचारतात. माणसाच्या स्पर्शानं विटाळलेली माणसं जनावराच्या मुतानं पवित्र होतात अशी ज्या ग्रंथात, अशी ज्या धर्मात धारणा असते तो धर्म मला नको. बाबासाहेबांचा हा प्रश्न खरोखर गांभीर्याने घ्यायला हवा, खरोखर गांभीर्याने घ्यायला हवा. आपण कर्मकांडांच्या नादामध्ये मूळ हेतू विसरून जातोय की काय असा प्रश्न पडतो. माझी आजी कर्मकांडी होती, सोहळ्यातली होती. देवासमोर तिचं सोहळं चालायचं. पण सोहळ्यातली आजी जेव्हा घराच्या बाहेर तिच्या देवघराच्या बाजूला यायची तेव्हा तिचं वागणं जरा वेगळं होतं. म्हणजे घरातल्या काही काम करणाऱ्या व्यक्तींना स्पर्श करू द्यायचा नाही ही तिची धारणा होती. पण माझे काही मित्र होते ज्या मित्रांसोबत ती वावरताना, जेवताना तिला कधी जातीचा स्पर्शही जमणारा झाला नाही. मग मी तिलाच विचारलं की आजी, तुझ्या सोहळ्याचा अर्थ काय? मग जर तू अमुक व्यक्तीला त्या जातीचा म्हणून स्पर्श करत नाहीस आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र समजत नाहीस. ती म्हणाली त्यांचं वेगळं आहे रे, त्यांचं वेगळं आहे, ती पोरं चांगली आहेत. आता चांगलीयतचा अर्थ काय होता? मी माझ्या पद्धतीने विचार करू लागत होतो. तेव्हा चांगलीयतचा अर्थ तिच्या मनाशी निगडीत होता. म्हणजे एखादा व्यक्ती चांगला आहे हे तिनं ठरवलं होतं म्हणून त्याचा विटाळ तिला नव्हता. आता याच गोष्टीचा विचार आपण करतोय की आपण मनाशी ठरवलेलं असतं की हे वाईट आहे आणि मग आपण आपल्या धर्माला, खरं तर धर्मात नसतं हे, आपल्या रूढींना, आपल्या परंपरांना इतके घट्ट चिटकून बसतो की या सोहळ्याचा वेगळा अर्थ काढायला लागतो. आता ज्या मनुस्मृतीवरती हे मारलेलं आहे त्या मनुस्मृतीमध्ये काय सांगितलंय हे नेमकं बघितलं पाहिजे. मनुस्मृतीमधला सोहळ्याविषयीचा म्हणजे शुद्धतेविषयीचा एक श्लोक तुमच्या समोर आता दिसतोय. त्याचा अर्थ काय आहे? 4थ्या अध्यायातला 201 क्रमांकाचा तो श्लोक आहे. ज्यातील पाणी प्यायले असता अशा धर्मार्थ प्यायले जाते, ज्यातील पाणी प्यायले जाते अशा धर्मार्थ बांधलेल्या जलाशयात कधीही स्नान करू नये.
त्याने पातक लागते. जिथलं पाणी पिलं जातं, जे पिण्यासाठी बांधलेलं जलाशय आहे, तिथे कधी स्नान करू नये, त्यानं पाप लागतं. पाप कसलं? अहो घाण टाकल्यावर पाप लागणारच की हो. इथे पापाची भीती ही पाणी दूषित करू नये यासाठी आहे. स्नानासाठी कोणते ठिकाण वापरावे यासंबंधी मनुस्मृती खूप स्पष्टपणे सांगते. पाण्यासाठी जे जलाशय, विहिरीत तुम्ही स्नान कराल तर पाणी खराब होईलच, तलावात तुम्ही स्नान कराल पाणी खराब होईलच. म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी जे सरोवर बांधलेले आहेत, जलाशय उभी केलेली आहेत, त्यात स्नान करू नये असं मनुस्मृती स्पष्टपणे सांगते. आता मनुस्मृतीतला आणखी एक श्लोक, त्याच्या पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगायचा, 4थ्या अध्यायातला हा श्लोक आहे. हा श्लोक काय म्हणतोय बघा. पाप करून प्रायश्चित्तासाठी व्रताचरण करीत असता, म्हणजे पाप केलंय आणि प्रायश्चित्तासाठी व्रताचरण करतोय, म्हणजे पाप केलंय आणि ते पेढा वाटतंय त्यासाठी व्रताचरण करतोय. त्याचा मूळ हेतू म्हणजे प्रायश्चित्त हा मूळ हेतू लपवून आपण धर्माचं खरंखुरं आचरण करत आहोत. हे जे भासवत लोकांची फसवणूक करतात ना, ते पापी असतात असं म्हणतो. म्हणजे एक तर तुम्ही पाप करता, पापासाठी प्रायश्चित्त करता आणि प्रायश्चित्तच खरं धर्माचरण आहे असं दाखवता, लोकांना फसवता, हे पाप आहे असं मनुस्मृती म्हणतो. इथून मनु खरा खुलत जातोय सोवळ्याच्या बाबतीमध्ये. चला जरा पुढे जाऊया, काय म्हणतोय म्हणू बघा पाण्याच्या विषयातच. अजून 4थ्या अध्यायातला 203 क्रमांकाचा श्लोक आहे. नदी, झरे, प्रवाह अथवा नदीचा डोह याचा स्नानासाठी वापर करावा. नदी, झरे, प्रवाह अथवा नदीचा डोह याचा स्नानासाठी वापर करावा. येथील पाणी प्रवाही असते, स्नानामुळे दूषित झालेले पाणी प्रवाहासोबत वाहत जाते. बघा किती सुंदर आहे. जर तुम्हाला नदी, नाले, ओढ्याकाठी जर आंघोळ करायची असेल तर ते बरं आहे, कारण ते दूषित पाणी वाहून लांब निघून जातं. तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत नाही. सुरुवातीचा श्लोक होता की तिथे पाणी कुठे स्नान करू नये, साठलेल्या पाण्याच्या ठिकाणामध्ये स्नान करू नये. हे सोवळ आहे, हे सोवळ आहे. सोवळं म्हणजे एखादं कधीतरी धुतलेलं वस्त्र घालून पाणी आणणं हे सोवळं नाही. शुद्धता हे सोवळं आहे, स्वच्छता हे सोवळं आहे. शुद्धता विचारांची हवी, स्वच्छता शरीराची हवी, जिथून संसर्ग होणार नाही अथवा पाणी दूषित होणार नाही अशा ठिकाणी आंघोळ करावी मनु सांगतो हे. त्यामुळं मनूच्या सोवळ्याची कल्पना तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून नुसतं पाण्यासंबंधी बोलतोय असं नाही आहे, तो आहारासंबंधी सुद्धा बोलतोय. काय बोलतोय म्हणून आहारासंबंधी? आता बघा तो श्लोक आहे 4थ्या अध्यायातला 207 क्रमांकाचा, कुठे 208व्या क्रमांकावर दिसतो. 207 क्रमांकाचा हा श्लोक आहे. उन्मत्त, संतापी आणि रोगी यांचे अन्न केव्हाही खाऊ नये. उन्मत्त म्हणजे माजलेला, रागीट आणि रोगी यांचं अन्न कधीही खाऊ नये. पुढे, ज्या अन्नात केस, किडे अथवा ज्या अन्नाला जाणीवपूर्वक पायाचा स्पर्श झाला आहे असं अन्न खाऊ नये. आता उन्मत्त लोकांचं, माजलेल्या लोकांचं अन्न खाणं देतानाचाही भाव चांगला नसतो, कमवतानाचाही भाव चांगला नसतो. संतापी लोकांचं अन्न खाऊ नये, तामसी असतं. आणि रोगीट लोकांचं अन्न खाऊ नये, संसर्ग होण्याचा धोका असतो. साधं सरळ गणित आहे. कृष्णानं हेच केलं होतं. दुर्योधनाच्या घरी जेवण्याऐवजी सूतपुत्र असलेल्या विदुराच्या घरी जेवायला गेला. बघा, दुर्योधनाच्या घरी नाही तो जेवायला गेला, कारण तो उन्मत्त आहे, तो संतापी आहे. पण सूतपुत्र असूनही आपला माफ करा विदुर हा सात्विक आहे, शुद्ध आहे, विचारांची शुद्धता आहे, म्हणून विदुराच्या घरी जेवायला गेला. दुर्योधनाच्या घरी कृष्ण जेवायला गेला नाही. शबरीच्या घरची उष्टीबोरं ही रामानं खाल्ली, कारण त्यात सात्विकता आहे, शुद्धता आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून संतापी, उन्मत्त, रोगी यांचं अन्न खाऊ नये. पाय लागला असेल, अन्नात केस असतील, किडे असतील असे अन्न खाऊ नये. बस एवढंच सांगितलंय. म्हणजे कुणाच्या घरचं खाऊ नये असं नाही म्हटलं. अमुक जातीच्या, अमुक वर्णाच्या, अमुक धर्माच्या असं काय नाही सांगितलं. ते सांगितलंय की केस, किडे, मुंग्या ज्या अन्नाला लागल्या असतील ते खाऊ नये. उन्मत्त लोकांच्या, संतापी लोकांच्या, रोगीट लोकांच्या घरी अन्न खायला जाऊ नये. पुढे अजून एक अन्नाविषयीचं सोहळं मनुस्मृती सांगते. हा श्लोक त्याच अध्यायातला 211 क्रमांकाचा आहे. महापातकी, नपुंसक, व्यभिचारिणी, ढोंगी तसेच आंबवलेले, शिळे आणि उष्टे अन्न खाऊ नये. महापातकी, ढोंगी, व्यभिचारी लोकांच्या घरचं अन्न खायला जाऊ नये. ढोंगी असतात त्यांचं अन्न खाऊ नये. म्हणजे वृत्तीचं आहे हो, वृत्तीची अलिप्तता सांगितली आहे, व्यक्तीची नव्हे.
आचाराची अलिप्तता सांगितली आहे, दुराचाराची अलिप्तता सांगितलेली आहे. ढोंगी असलेला, व्यभिचारी असलेलं अन्न, व्यभिचाराच्या घरचं अन्न खाऊ नये, आंबवलेलं अन्न खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, उष्ट अन्न खाऊ नये. आता आंबवलेलं, जे सोवळ्यात डोसे खाणारे, सोवळ्यात उत्तप्पा खाणारे, सोवळ्यात इडल्या खाणारे आंबवलेलं अन्न खात असतात, हे लक्षात ठेवावं. उष्ट अन्न खाऊ नये, कारण संसर्गाचा धोका अधिक असतो. आंबवलेल्या अन्नामध्ये आजारपणाचा धोका अधिक असतो, शिळ्या अन्नामध्ये आजारपणाचा धोका अधिक असतो. आणि वृत्ती, महापातकी लोक, व्यभिचारी लोक, ढोंगी लोक, त्यांची ढोंगी वृत्ती त्या अन्नामध्ये करताना उतरलेली असते, म्हणून ते अन्न खाऊ नये असं म्हणून स्पष्टपणे सांगतोय. बघा हे सोवळं काय आहे. आता अजून एक अन्नाचा प्रकार आहे, तो 4थ्या अध्यायातला श्लोक आहे, 213वा श्लोक आहे. काय म्हणतोय? अनर्चितम व्रथामासम अविरायाश योषिताहा. सत्कार न करता दिलेलं, यज्ञादी धर्मकृत्या वाचून स्वादासाठी तयार केलेले मांसान्न, शत्रूचे अन्न, पापी माणसाचे अन्न, ज्यावर कोणी शिंकले आहे असं अन्न वर्ज्य करावं. काय काय बघा, सत्कार न करता दिलेलं म्हणजे आदराशिवाय दिलेलं, भीक म्हणून दिलेलं, कृपा म्हणून दिलेलं, यज्ञादी धर्मकृत्या वाचून स्वादासाठी तयार केलेलं म्हणजे धार्मिक कार्याशिवाय नुसता स्वाद म्हणून तयार केलेलं अन्न, मांसान्न म्हणजे मांसाहार, शत्रूच्या घरचं अन्न. धोका आहे शत्रूच्या घरचं अन्न खाण्यात. राजराजवाडे लग्न कशासाठी करत होते? कारण नवऱ्याला मारण्याची वृत्ती बाईच्या अंगात येत नव्हती आणि ती सारखं मोहिमेवर एखादी तरी आपली स्त्री असावी यासाठी. पापी माणसाच्या घरचं अन्न आणि ज्यावर कोणी शिंकलाय असं अन्न खाऊ नये. मनुस्मृतीचं सोवळं इथपर्यंत मर्यादित आहे, इथपर्यंत मर्यादित आहे. आता सोवळ्याचं पालन करणाऱ्या माणसांनी कधीच न धुतलेले कपडे वारंवार घालून आपण सोवळ्यात आहेत असं म्हणून, कुणाचा स्पर्श होऊ नये म्हणून पाळलेलं सोवळं कितपत योग्य आहे याचा विचार सोवळं पाळणाऱ्यांनी करायचा आहे. मनुस्मृतीच्या माथी हा दोष मारणाऱ्यांनी मनुस्मृती वाचावी आणि मग ठरवावं की मनुस्मृतीनं सोवळं कोणत्या प्रकारचं सांगितलंय. अक्षरशः आपल्याला हवा तसा अर्थ सांगून तो आपल्या माथी मारण्याचे उद्योग आजतागायत सुरू आहेत. मनुस्मृतीवरचा हा डाग निघून जावा एवढीच अपेक्षा आहे. मनुस्मृती कायद्याचं पुस्तक म्हणून आता अस्तित्वात यावं असं अजिबात अपेक्षित नाही. धन्यवाद.